नमस्कार. आजची रेसिपी आहे फ्लावरची भाजी. त्यासाठी मी इकडे पाव किलो फ्लावर घेतला आहे. तो स्वच्छ धुवून पाण्यात अर्ध लिंबू पिळून, पाव चमचा हळद, मीठ, फ्लावरचे तुकडे करून घेऊया. नेहमी आपण ज्याप्रमाणे भाजीला तुकडे करून घेतो त्याप्रमाणे हे तुकडे करून घेतले आहेत. 1 मिनिटासाठी मी हे ओव्हनमध्ये ठेवून गरम करून घेणार आहे. तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात अर्धा चमचा किसून घेतलेला आलं, 1 मिरची, किसून घेतलेला अर्धा चमचा लसूण, पाव कप कोथिंबीर आणि पाव कप ओला नारळ. याचं थोडं पाणी घालून आपण वाटण तयार करून घेऊया. यानुसार वाटण तयार करून गरम पाण्यातून हा फ्लावरचे तुकडे आपण बाहेर काढून घेऊ. एक कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेऊया. कढीपत्ता, गॅसवर कढई तापत ठेवून 4 चमचे तेल घालूया. पाव चमचा जिरे, कढीपत्ता, हिंग पाव चमचा, बारीक चिरलेला कांदा तेलावर परतून घेऊया. चवीनुसार मीठ घालून कांदा चांगला परतून त्यामध्ये टोमॅटो घालूया. काही सेकंद टोमॅटो परतून सुके मसाले, हळद पाव चमचा, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला मिक्स करून परतून घेऊ. तयार केलेलं वाटण घालून मिक्स करूया. पाव कप पाणी घालून यावर झाकण ठेवून मसाला शिजवून घेऊया. अर्धा चमचा कसुरी मेथी घालूया. वाफवलेले फ्लावरचे तुकडे घालून मिक्स करून झाकण ठेवून मंद आचेवर 10 मिनिटं शिजवून घेऊया. दहा मिनिटानंतर झाकण काढून मिक्स करून गरमागरम चपाती सोबत सर्व करूया. थँक्स फॉर वॉचिंग.